जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आजचा ब्लॉग जो आहे आपला एकदम खास होणार आहे, कारण पूर्ण फॅमिलीसह आज आपण निघालेलो आहे बाहेर फिरण्यासाठी. फिरण्यासाठी म्हणण्यापेक्षा आजचा दिवस खूप खास आहे. श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे आणि आम्ही आज दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये पूर्ण फॅमिलीसह निघालेलो आहे. विहीर आपली मस्त धुवून अशी शेडमध्ये लावून दिलेली आहे. आज तिला पूर्ण दिवस आराम देणार आहे आपण. आणि आज आपल्यासोबत स्कॉर्पिओन आहे. आज बऱ्याच दिवसानंतर मी स्कॉर्पिओन घेऊन निघालोय. म्हणजे एवढं जास्त प्रवास मी अजून स्कॉर्पिओनमध्ये केला नाही. आज पहिला दिवस आहे. आज 150-200 किलोमीटर आपलं रनिंग होणार आहे. तर पाहूया स्कॉर्पिओनचा कसा अनुभव राहतोय. आणि आता व्हिडिओला करतोय सुरुवात. आज सर्व फॅमिली आम्ही सोबत आहे. सर्व फॅमिली का म्हणतोय तर प्रत्येक वेळेस मुलं आम्ही राहतो आणि आज आजी बाबा पण आमच्या सोबत आहे. ते आज पूर्ण घरातले सर्व मेंबर आज आम्ही फिरायला निघालेलो आहे. स्वामींच्या दर्शनासाठी चाललोय. तर आमच्यासोबत तुम्ही या प्रवासाचा आनंद घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. आता मी पण पहिल्यांदाच दिंडोरी इथं निघालेलो आहे. कारण आत्तापर्यंत कधी दिंडोरीला गेलेलो नाही मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर मलाही उत्सुकता भरपूर आहे की तिथं जाऊन स्वामींचं दर्शन होईल आणि तिथला काय अनुभव राहील हे आता तिथं गेल्यानंतरच कळेल. सकाळचे 10:30 वाजलेले आणि आम्हाला साधारणतः एक 75 ते 80 किलोमीटर आहे आपल्या घरापासून. आता वणी दिंडोरी जे आहे, त्या दिंडोरी हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं व दिंडोरी तालुका आहे. तर स्कॉर्पिओन एकदम मस्त आहे. शंभू एकदम खुश आहे, आज सुट्टी आहे त्याला. आणि आमची पूर्ण फॅमिली सगळे मेंबर एकदम खुश आहे आणि त्यांना या दर्शनासाठी खूप उत्सुकता लागलेली आहे. शंभू एकदम शेवटच्या सीटवर बसलाय. त्याला एकदम एकट्याला बसायला आवडतं जास्त. त्यामुळे तो मागं बसतो एकदम. आता बघू शकता तुम्ही आजूबाजूचा जो नजारा आहे एकदम मस्त आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. आता आपण नाशिक येवला हायवे हा. नाशिक येवला हायवेला लागलोय आणि आता साधारणतः गाडी आपली आहे 120च्या स्पीडवर. रस्ता एकदम मस्त आहे आणि स्कॉर्पिओ चालवताना एकदम मस्त आनंद येतोय. खूप जास्त पिकअप आहे गाडीला आणि खूप कम्फर्टेबल आहे. आणि खरंच हा आनंद आणि एक्सपिरियन्स जो आहे गाडी चालवण्याचा एकदम जबरदस्त आहे. खूप दिवसानंतर मी स्कॉर्पिओमध्ये बसलोय त्याच्यामुळे मला खूपच गाडी चालवताना आनंद येतोय. आणि आज वातावरण जे आहे ते पण एकदम मस्त आहे. पूर्ण आभाळ आलेलं आहे. पाऊस अजून तर काही कुठे नाही आहे, पण वातावरण एकदम शांत आहे. आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे. त्याच्यामुळं गाडी चालवताना पण मजा येते आणि गाडीमध्ये आता मस्त गप्पा-चप्पा चालू आहे. आणि काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस प्रवासाला निघतो फॅमिलीसोबत, त्याचा जो अनुभव आहे तो खूपच वेगळा असतो. नुसतं आपण प्रवास करतोय. नुसता प्रवास हा जीवनाचा आनंद नसतो. पण ह्या प्रवासामध्ये जर फॅमिलीसोबत असेल ना, तर त्या गोष्टीचा अनुभव हा वेगळा असतो. तो आनंद वेगळा असतो. कारण आपली माणसं सोबत असतात ना, त्यांच्यासोबत काही क्षण आपण मनापासून घालवतो आणि देवाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ह्याच खऱ्या ज्या आठवणी आहे, त्या जीवनामध्ये नेहमी आपल्यासोबत राहतात. तर त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो, की फॅमिलीसह बरोबर ज्यावेळेस फिरतो ना, त्यावेळेस बऱ्याच गोष्टींची चर्चा होतात. आपण प्रवासाच्या दरम्यान. आता इथं आहे ना, छोटासा ॲक्सिडेंट झालाय. त्याच्यामुळं ट्रॉफिक खूप जास्त लागली. तर निफाडमध्ये पोहोचलोय आपण. आता निफाड मार्गे जाणार आहे. ओझर मार्गे जाणार आहे. निफाड, ओझर आणि दिंडोरीला निघणार आहे. तर मॅपवर लोकेशन टाकलंय. कारण मी या मार्गे कधी गेलो नाही. म्हणजे मी गेलेलोच नाही आहे. त्याच्यामुळे मला काही माहिती नाही आहे. पण घरातले आमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते गेलेले आहेत. तरी पण मी आता मॅप चालू केला आहे. मॅपच्या हिशोबाने जाऊया. रस्ता चांगला आहे. तिथे ॲक्सिडेंट झाल्यामुळं जास्त ट्रॅफिक लागलंय. पाहूया आता किती वेळ जातोय. घाई गडबड नाही करायची. गाडी आपल्या लेनमध्ये चालवायची आहे. तर इथं ॲक्सिडेंट नाही झालेला. इथे एक गाडी गरम झालेली आहे.
बहुतेक पाणी संपलं आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलं आणि शेजारी भांडणं चालू आहे. त्याच्यामुळे जास्त पब्लिक गोळा झाले. मला वाटलं ॲक्सिडेंट झालं पण ॲक्सिडेंट नाही झालेला. भांडणं चालू होते त्यामुळे जास्त पब्लिक गोळा झालेलं होतं. आणि काय होतं भांडणं कमी राहत्या करणारे पण पाहणारे जास्त राहत्या त्याच्यामुळे जास्त गर्दी होती. आता त्यांची भांडणं चालू द्या तोपर्यंत आपण पुढचा प्रवास आपला कंटिन्यू करू. सनरूफ आहे. सनरूफ उघडून दिलाय म्हणजे आपल्या व्हिडिओला काय होईल क्लिअरिटी चांगली येईल. उजेड चांगला पडेल. आता आपला प्रवास एकदम मस्त चालू आहे. सगळे आपल्या गाडीमध्ये गप्पा-छप्पा मारायचं काम चालू आहे. आणि शंभूचे एकदम मस्त जोक राहतात. त्याच्यामुळं आमचा वेळ एकदम भारी जातो. शंभू सोबत असला ना, मग काही ना काही जोक मारायचं काम चालू राहतं त्याचे. मग खूप जास्त बडबड करतो त्याच्यामुळं मग प्रवास पण मस्त मजा येते. त्यासाठी आमच्या सोबत राहतोच तो नेहमी. आता आपण ओझर रोडला लागलेलो आहे. हा हायवे जो आहे ओझरला जर निघाला आता डायरेक्ट. आणि थोडीशी पावसाला सुरुवात झालेली आहे आता. कारण पुढं ये ना ढग एकदम जास्त चालले. त्याच्यामुळे पावसाला सुरुवात झालेली आहे चांगली. आता गाडी खूप जास्त भरणार आहे. मस्त सकाळी धुवून आणली होती. एकदम फ्रेश धुवून काढली होती. मग आता पाऊस आलेला आता पूर्ण गाडी भरणार आहे. कारण गाडी भरल्यानंतर आहे ना खूपच विचित्र दिसते. आता नाही विलाज आता पाऊस आलाय गाडी तर भरणार आहे. पण पाऊस आल्यावर पण ती वेगळीच मजा आहे. आणि मला पावसात गाडी चालवायला खूप आवडतं. त्यात काय होतं पावसाळ्यामध्ये जे आजूबाजूचा परिसर राहतो ना तो एकदम मस्त हिरवागार राहतो. आणि पाऊस आला ना मग एकदमच भारी वाटतं. आता चांगलं बऱ्यापैकी पाऊस आलेला आहे आता. आणि काय होतं पाऊस एक तर जास्त आला ना मग जास्त भरत नाही गाडी पण थोडाफार पाऊस आला आणि शेजारून जर काही ट्रक गेले टेम्पो गेले ना मग त्यांचे जे पाणी उडतं ना त्यांनी जास्त गाडी भरली जाते साईडने. सिंगल हायवेला जास्त प्रॉब्लेम होतो. आता आपण सिंगल हायवेवरती ओव्हरब्रिज हा आणि सिंगल असल्यामुळे काय होतं शेजारून गाड्या जाताना एवढा चिखल उडतोय. आता अजून आपल्याला 25 ते 30 किलोमीटर प्रवास आपला राहिलेला आहे. आणि पाऊस थोडाफार चालू आहे त्याच्यामुळे आता आपला जे स्पीड आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. आणि हायवे पण सिंगल आहे त्याच्यामुळं बराचसा स्पीड कमी झालेलं आहे. आणि जोपर्यंत नाशिक हायवेला होतो तोपर्यंत 100-120च्या स्पीडला चालू होता आणि स्कॉर्पियनला खूप जास्त पिकअप आहे. स्कॉर्पियन म्हणजे एकच नंबर गाडी आहे. एवढी स्मूथ आहे चालवायला. सस्पेन्शन पण चांगलं आहे आणि पॉवर स्टिअरिंग हिला इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग असल्यामुळे आहे ना एकदम गाडी स्मूथ चालते. आणि पिकअप पण खूप जास्त आहे त्याच्यामुळं कच्चा रस्ता असो किंवा कसा असो एवढं काही प्रॉब्लेम येत नाही ड्रायव्हिंग करताना. आम्हाला आता पाठीमागं वळायचं होतं थोडासा रस्ता चुकला मी पुढं आलो. आता पुढून एक टर्न मारून घेऊ. पाठीमागच्या रस्त्याने जायचं होतं. तर पुढे जाऊन गाडी वळून घेऊ आणि परत पाठीमागून जाऊ कारण हा सिटीमध्ये जातो आणि तो बायपास आहे बाहेरून निघतोय. आता आम्ही मेन रोडला आलेलो आहे इकडून. आता आम्ही ओझर सोडून पुढं आलोय आणि इथं ओझरचं विमानतळ पण आहे. नाशिक ओझरचं जे विमानतळ आहे ते या ठिकाणीच विमानतळ आहे. आता विमानतळाच्या बाजूनेच निघतोय आपण आणि इथं कंपन्या पण भरपूर आहे. हे एअरपोर्ट आहे ते समोर तुम्हाला दिसतंय ते ओझरचं एअरपोर्ट आहे. याच्या बाजूने आपण निघतोय. त्या आतमध्ये आपल्याला काही तर जायचंच नाहीये. आपण फक्त बाहेरून बघतोय. आता सध्या तर काही प्लेन वगैरे दिसत नाहीये. तर बाहेरूनच पाहिलं आणि निघालोय आता पुढं. आता इकडे ना टॅमॅटोचे प्लॉट खूप मोठे मोठे प्लॉट आहे बघा समोर टॅमॅटोचा प्लॉट आहे. आणि नाशिक अजून एक गोष्टीसाठी खूप फेमस आहे. तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की नाशिक कशाने ओळखलं जातं जास्त. नाशिकमध्ये जास्तीत जास्त उत्पादन जे होतं ते कशाचं होतं. तर चला आता तुम्ही कमेंट करू सर बराच वेळ लागेल. मी म्हटलो त्यावेळेस कमेंट करून तुम्ही सांगा. आणि नाशिकमध्ये जास्तीत जास्त जे उत्पन्न जे घेतलं जातं उत्पादन जे घेतलं जातं शेतीचं हे द्राक्षाचं घेतलं जातं. कारण महाराष्ट्रामध्ये आणि भारतात सर्वाधिक जे द्राक्ष उत्पादन जे आहे हे नाशिकमध्ये होतं. नाशिक त्यासाठी खूप फेमस आहे द्राक्षासाठी.
आणि इथं वाईन पण द्राक्षापासून बनवली जाते. तर इथं वाईन प्रॉडक्ट पण आहेत आणि कंपन्या पण आहेत वाईनची. सुला वाईन तुम्ही जर ऐकलीच असेल, तर सुला वाईन ही नाशिकमध्येच आहे. तर द्राक्षाचं जास्त इथं पीक घेतलं जातं. तर आता पाहूया पुढं जर काही बाग पाहायला भेटले तर तुम्हाला दाखवेन. पाठीमागे भरपूर प्लॉट होते आणि इथं सर्वाधिक प्लॉट हे द्राक्षाचेच आहे, अंगूरचे. आता आपण जवळपास दिंडोरीमध्ये पोहोचलोच आहे आणि आता आम्ही निघालोय स्वामींच्या दर्शनासाठी. समोरच मंदिर आहे. आता निघालोय मंदिराकडे. गाडी पार्किंग केली बाहेर आणि आतमध्ये चाललोय आता. मी तुम्हाला पण मस्त असं स्वामींचं दर्शन करवतो. हे बघा, स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी. समोर गेटच्या समोर जे दिसतंय हे इथं केंद्र आहे. चप्पल वगैरे सगळं इथं बाहेरच काढलेली आम्ही आणि निघालोय आतमध्ये जायला. हे समोर जे दिसतंय हे स्वामींचं मंदिर आहे. हा सर्व बाहेरचा एरिया आहे. तर हे स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास प्रधान केंद्र दिंडोरी. आता दर्शन झाले, आम्ही बाहेर निघालोय. आता आतमध्ये काही तुम्हाला दाखवता नाही आलं. शंभू नुसतं पुढं पुढं पळतो. त्याला ब्लॉगमध्ये जास्त यायला आवडत नाही का काय माहित. तर आतमध्ये तुम्हाला मी स्वामींचं मंदिर वगैरे नाही दाखवलं, कारण आतमध्ये मोबाईलवर आणि व्हिडिओ आणि फोटो काढणे सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आतमध्ये आपण व्हिडिओ नाही घेतलेला. तर तुम्ही इथं येऊन तुम्हाला समोर स्वामींचं दर्शन करावं लागणार आहे. तर आता इथं जे आजूबाजूला म्हणजे साईडला दुकान आहेत बाहेर, तिथं तुम्ही स्वामींच्या मूर्ती इथं भेटतात आणि बाकीचे जे काही वस्तू आहेत त्या तुम्हाला इथं या दुकानांमध्ये भेटणार आहे. इथं कोल्हापुरी चप्पल आहे. लोक हे गार्डनसाठी वापरतात, पण आपण काय गाडीला अडकवणार नाही ती. बाकीची खेळणी वगैरे मुलांसाठी आणि काही भांडी वगैरे आहेत, घरोपयोगी वस्तू आहेत, त्याची पण दुकान आहेत. स्वामींचे मंत्र वगैरे तुम्हाला इथं भेटतील. स्वामींच्या काही ग्रंथ असतील, तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते इथं पुस्तकं तुम्हाला भेटून जातील. आणि खरंच स्वामींची कृपा एवढी माणसावर होते. जर तुम्ही मनापासून जर स्वामी चरित्र वगैरे वाचलं, पारायण केलं, तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येतो. नक्की तुम्ही करत असाल तर हरकत नाही, पण जर नसेल करत तर तुम्ही नक्की इथं येऊन एकदा पारायण करा. मनाची इच्छा जर असेल काही, पण तुम्ही मनापासून जर स्वामींना मागितलं, नक्की तुमची इथं पूर्ण होते. आम्ही पण नेहमी पारायण वगैरे आमच्या घरात चालू असतं. आता श्रावण महिना आहे, पारायण हे घरामध्ये 7 दिवस 9 दिवस वाचलं जातं. तर आपलं मस्त असं दर्शन झालं. खूप भारी वाटलं आल्यानंतर. खूप छान मंदिर आहे आणि दर्शन झालं. मोरे दादा पण इथं होते, त्यांचं पण दर्शन झालं. आणि आता आपण परत आपला परतीचा प्रवास जो आहे तो चालू झाला आहे. येताना आम्ही दुसऱ्या साईडने आलो होतो, अ, ओझर मार्गे आलो होतो. तो रोड आहे ना, रोड खूपच जास्त खराब होता आणि जास्त फिरून यावं लागलं. तर आता आपण दुसरा रूट घेतलेला आहे. आता आपण बसंत पिंपळा मार्गे चाललोय आणि हा रोड एकदम मस्त आहे. डांबरीचे शिंगाले, पण रस्ता एकदम मस्त आहे. आणि आपल्यासोबत बिग डॅडी असल्यामुळे आपल्याला रस्ता कसा आहे असला तर हरकत नाही, कारण आपले मशीनच तसं पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. पण रस्ता खरंच मस्त आहे एकदम. हे बघा, हे आमचं नाशिक आहे. इथं द्राक्षाच्या समोर तुम्हाला गड अडकवलेले दिसत आहे ना चौकामध्ये, वसंत पिंपळगावच्या चौकात आहे. हे बघा, द्राक्षाचे गड. सगळ्या व्हरायटीचे द्राक्ष इथं बनवले जातात. वाईनचे पण द्राक्ष इथं, द्राक्ष जे आहेत ते तयार होत्या, जे आपण खातो ते पण तयार होत्या. सर्व प्रकारचे द्राक्षाची शेती जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. आता बसंत पिंपळगावमध्ये पोहोचलोय. आता आम्हाला आहे ना जेवण करायचे. सकाळी मी फक्त नाश्ता करून निघालो होतो घरूनच आणि आता खूप जास्त भूक लागली. शंभूला काय दम निघाना. शंभूला कुरकुरे खायचे, पण कुरकुरे खाल्ल्यावर त्याला त्रास होतो म्हणून आम्ही त्याला कुरकुरे पण घेऊन द्यायना. त्याला सांगितलं आज कुरकुरे अजिबात भेटणार नाही, फक्त तुला जेवण भेटल. तर आता अगोदर इथून आहे ना बसंत पिंपळगावच्या बाहेर निघू आणि मग पाहूया हॉटेल. भरपूर हॉटेल आहेत या हायवेला पण, कारण ही बाजारपेठ खूप मोठी आहे बसंत पिंपळगावची. कांदा मार्केट, टॅमॅटो मार्केट खूप जास्त मोठी आहेत. टॅमॅटो मार्केट पण खूप जास्त मोठं आहे इथं बसंत पिंपळगावला.
आणि आज सुट्टी असल्यामुळं ट्रॉफिक कमी, नाही तर इथं आहे ना खूप जास्त प्रमाणात गर्दी राहते. कारण वर्दळीचा एरिया आहे आणि मार्केट असल्यामुळे आहे ना गाड्यांची जास्त गर्दी राहते. मार्केटचा एकदा निलाव झाला की खूप ट्रॉफिक जाम होतं. आज सुट्टी असल्यामुळं 15 ऑगस्ट आहे त्यामुळं मार्केट बंद आहे. त्यामुळं ट्रॉफिक कमी आहे. आता ह्या टायमाला खूप जास्त गर्दी राहते. आता आपण मेन चौकामध्ये आलोय. इथं तुम्हाला समोर पाहायला भेटेल शिर्डी. छोटासा बोर्ड लावलेला आहे. हे बघा शिर्डी लिहिलेलं आहे. तर आपण लेफ्ट साईडला टर्न घेतलाय. आता हा जो हायवे हा डायरेक्ट शिर्डीला निघाल. डायरेक्ट शिर्डीला नाही जात, मध्ये आधी थोडंसं आपल्याला वळावं लागतं. कारण आता हा हायवे जो आहे हा निफाडला जाईल. निफाडवरून मग नाशिक यावला जो हायवे आहे तो लागेल आणि त्यानंतर मग 2 रूट आहेत आपल्याला शिर्डीला जाण्यासाठी. तुम्ही येवल्यावरून पण जाऊ शकता आणि भरोस फाट्यामार्गे शॉर्टकट घेऊन देरडा झगडे फाटा या मार्गे शिर्डीला निघू शकता. म्हणजे जर तुम्हाला नगरला जायचं असेल तरी तुम्हाला हा शॉर्टकट घेता येईल. कारण हा बराच मोठा शॉर्टकट आहे आणि ट्रॉफिक वगैरे काही नाही, मोकळा हायवे आहे. तर तुम्ही हा रूट घेऊ शकता. जे भाविक इकडून गुजरात मार्गे येत आहे तो बरस फाट्यामार्गेच आहे आता सर्व. त्यात तोच शॉर्टकट आहे एकदम. आता सिटीच्या बाहेर निघलोय आपण. तर आपल्याला आता हॉटेल पाहायचं आहे. तर शंभूला जेवायचं आहे पहिलं. खूप जास्त भूक लागली त्याला. आता आम्ही आलेलो आहे निफाडमध्ये. निफाडमध्ये थांबलोय. थोडासा पाऊस चालू आहे आता आणि आम्ही सगळे आता जेवण्यासाठी बसलोय. खूप भूक लागली. शंभू खूपच नाराज झालाय. त्याला कुरकुरे खायचे होते. त्याला कुरकुरीत नाही दिले आम्ही. आम्ही आज मागवलेली शेवभाजी, चना मसाला आणि भुना मसाला मागितलेला आहे. मस्त असं जेवण चालू आहे. मला पण खूप भूक लागली होती. सगळ्यांचे जेवण झाले. मी अजून जेवतोयच आहे. मला जास्त भूक लागली होती. जेवण एकदम सुंदर आहे. छान असं जेवण केलं. थोडासा पाऊस झाला आणि बाहेरच बसलो होतो त्याच्यामुळं भारी वाटलं. आता जेवण केलं आणि डायरेक्ट घरी आलोय. आता शंभू आपल्याला नाचून दाखवणार आहे. नंतर आपला ब्लॉग इथं आपण संपवणार आहे. नाही, आपल्याला शंभूने मस्त डान्स करून दाखवलाय. खूप विचित्र आहे तो. गेट वगैरे उघडलं. तर चला आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जाताना श्री स्वामी समर्थ नक्की लिहून जावा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.